नमस्कार, सुविधा कोरे ब्लॉगमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत व्हॅनिला टुटी फ्रुटी केक। हा केक चवीला खूप छान लागतो आणि बनवायलाही साधं सोपं आहे। इथे बघू शकता तुम्ही किती केक स्पॉन्जी झालेला आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा। चला तर मग सुरुवात करूया। पहिल्यांदा आपण केक टिन तयार करून घेणार आहोत। त्यासाठी बटर पेपर हा कट करून घेतलेला आहे। बटर पेपर कट करून झाल्यावरती तो केक टिनमध्ये तेल लावलेला आहे। तेल लावून त्याच्यावरती बटर पेपर घालून घेतलेला आहे। बटर पेपर घालून झाल्यावरती तो साईडला करून ठेवलेला आहे। त्यानंतर आपल्याला एक भांडे घ्यायचं आहे। त्यामध्ये 2 कप व्हॅनिला प्रीमिक्स घेतलेले आहे। हे मी 240 ml घेतलेले आहे। 2 वेळा 2 चमच रिफाइंड ऑइल हे घालून मिक्स करून घेतलेले आहे। मिक्स झाल्यावरती त्यामध्ये थोडे थोडे करून पाणी मिक्स करायचे आहे। माझ्याकडे 160 ml चे कप आहे। त्याचे मी 2 वेळा त्या कपाने पाणी घातलेले आहे आणि ते मिक्स करून घेतलेले आहे। थोडे थोडे पाणी घालून ते मिक्स करून त्याच्या गुठळ्या पूर्ण फोडून घ्यायच्या आहेत। त्याच्या पूर्ण गुठळ्या फोडून झाल्यावरती त्याची कन्सिस्टन्सी अशी झाली पाहिजे। ती पूर्ण पातळही नको आणि घट्टही नको। तुम्ही इथे बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी अशी झाली पाहिजे आणि ते एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचं आहे। ह्याची कन्सिस्टन्सी अशी असावी। मी इथे हे बॅटर केक टिनमध्ये घालून घेतलेले आहे। त्याला 2 ते 3 वेळा टॅप करून घेतलेले आहे। टॅप करून झाल्यावरती त्यावर गार्निशिंगसाठी मी टुटी फ्रुटी वापरलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता टुटी फ्रुटी पूर्ण सगळीकडे मी पसरून टाकले। ओव्हन 5 ते 10 मिनिटं प्रीहीट करून घेतलेला आहे। प्रीहीट झाल्यानंतर त्यामध्ये मी हा केक ठेवून दिलेला आहे। त्याचे टेम्परेचर 180 अंश सेल्सिअस केलेले आहे आणि तो आपल्याला 30 ते 35 मिनिटं ठेवून द्यायचा आहे। 30 ते 35 मिनिटं ठेवून झाल्यावरती आपला केक तयार झाला आहे का नाही हे टूथपिकच्या साहाय्याने आपण चेक केलेले आहे। तो तयार झालेला आहे। त्याला काढून घेतलेले आहे। साईडने त्याच्या कडा काढून घेतलेल्या आहेत। त्याला प्लेटमध्ये काढलेले आहे। प्लेटमध्ये काढून त्याला वरून टॅप करून घेतलेले आहे। टॅप झाल्यावरती त्यामध्ये बटर पेपर आहे तो काढून घ्यायचा। बघा आपला केक किती स्पॉन्जी झालेला आहे। तयार आहे आपला व्हॅनिला टुटी फ्रुटी केक। हा तुम्ही मुलांसाठी किंवा इतर वेळेला खाण्यासाठीही करू शकता। ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। अशा छान छान रेसिपीसाठी आपण पुन्हा भेटू। बघू शकता तुम्ही किती स्पॉन्जी झालेला आहे हा केक।